वय 58 आणि एनर्जी 25ची. काम 25 है, काम 25 है, मेरे जैसे एक तेरे जैसे 36 है. 32 वर्ष नोकरी करून देवेंद्रनी रिटायरमेंट नंतर सुरू केला त्यांचा पहिला बिझनेस. घरी बसणं जमत नव्हतं. ते म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर होता है. मग भेटला योगेश. काही वर्षाआधी स्वतःचा डोर स्टेप सर्व्हिस बिझनेस नंतर योगेश आता आपल्या जॉब सोबतच या लंच होमचा पार्टनर आहे. माझ्यासाठी फक्त हे इन्व्हेस्टमेंट नाही, आपण सर्व मिळून हा जो बिझनेस उभा केला हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. स्वच्छता, घरचा स्वाद आणि प्रत्येक कस्टमरला विचारला एक साधा प्रश्न, कसं वाटलं जेवण? जेवण एकदम छान आहे, अप्रतिम आहे जेवण, एकदम छान आहे. एकदा ग्राहक काय चव शोधतो ते आपल्याला कळालं की मग खेळ आपला. आणि आम्ही लेट नाईट बसून आम्ही नेक्स्ट डेची प्लॅनिंग करतो, काय बनवायचं, आपल्या मेनू काय ठेवायचा, इम्प्रूव्हमेंट काय करायची, ते पण हसत हसत करतो. आम्हाला विश्वासच बसत नव्हता की हे हा बिझनेस करतील. इकडचे मासवडी, पातोडी आणि डाळबाटी यासाठी लोक लांबून येतात. ती मला जी काही शेवभाजी भेट राहिली ती मना घरनी आणि मना चवनी भेट राहिली, त्यामुळे मला आनंद आहे आणि मी त्यामुळे इथला खाई राहिलो ते घर जायचं जपी राहिलो आणि मला एक गैरी आवड असते. शिवा, कृष्णा, विठ्ठल, योगेश, वंदना आणि देवेंद्र जणू सगळे देव एकत्र आले हा देवप्रसाद घडवायला. आम्ही मालक म्हणून नाही, कामगार म्हणूनच काम करतोय. स्वतः केलं तेव्हा कळतंय काय काम असते. म्हणावं तर आधी डिसिजन घ्या, मग त्याला परफेक्ट करा, नाहीतर ते कदाचित कधी सुरूच नाही होणार. लोक म्हणतात वेळ निघून जातो, पण कधी कधी वेळ स्वतः थांबून म्हणतो, सर आपण पुन्हा सुरू करूया.